नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज मी तुम्हाला सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या नव्या माहितीसंबंधी सांगणार आहे। ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे खूप गरजेचं आहे, म्हणून हा व्हिडिओ पूर्ण ऐका। कर्जमाफीबद्दल सरकारने काय जाहीर केले आहे? महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे की पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी लागू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। यासाठी सरकारने 9 लोकांची विशेष समिती तयार केली आहे। ही समिती ठरवणार आहे की कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, त्यासाठी कोणते नियम असतील आणि ही कर्जमाफी कशी देण्यात येईल। सरकारने हेही सांगितले आहे की या समितीचा अहवाल एप्रिल 2026 पर्यंत मिळेल आणि कर्जमाफीची प्रक्रिया 30 जून 2026 पूर्वी पूर्ण केली जाईल। कर्जमाफी का केली जाते? शेतकऱ्यावर आज खूप मोठा ताण आहे। कधी पाऊस जास्त तर कधी पाऊसच नाही, कधी पिकांचे नुकसान तर कधी कमी बाजारभाव। अशा सगळ्या अडचणीमुळे अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत। हे पाहूनच सरकारने कर्जमाफीची प्रक्रिया सुरू केलेली आहे। शेतकऱ्यांनी आता काय करावे? कर्जमाफी लगेच सुरू होत नाहीये। सुरुवातीला नियम ठरवले जातील, पण तुम्ही पुढे सांगितलेल्या गोष्टी आधीपासूनच तयार ठेवल्या तर नंतर अडचणी येणार नाही। 1. तुमच्या कर्जाची सगळी कागदपत्रे नीट सांभाळून ठेवा। कर्जाची पावती, बँकेचे कागद, कर्ज घेतलेली तारीख, किती रक्कम बाकी आहे, सगळं व्यवस्थित ठेवा। 2. तुमच्या बँकेशी संपर्कात राहा। बँकेकडून खात्याची माहिती वेळोवेळी घ्या। 3. सरकारकडून येणाऱ्या अधिकृत सूचनावर लक्ष ठेवा। कोणाचीही पात्रता कुणाचीही असणार, फॉर्म कधी भरणार ही माहिती नंतर जाहीर होईल। तुमच्या परिसरातील शेतकरी संघटनांकडून माहिती घेत राहा। पुढे काय होणार? आता पुढचे काही महिने ही समिती नियम ठरवेल, म्हणून कर्जमाफी लगेच होणार नाही। थोडा वेळ लागेल, पण प्रक्रिया सुरू झाली आहे हे महत्त्वाचं। सरकारचा उद्देश असा आहे की खरोखर अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी। शेवट शेतकरी बांधवांनो, ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर आपल्या गावात, शेजाऱ्यात आणि नातेवाईकांपर्यंत जरूर पोहोचवा। जर तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढील माहितीमध्ये। तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।